ही माहिती दिली आहे। रुपाली चाकणकरांना पक्षाकडून राजीनामा द्यायला सांगण्यात आल्याचं कळत आहे। नाशिक भोंदूगिरी प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणाऱ्या बाबी आणि रुपाली चाकणकर यांचा समोर येणारा सहभाग पाहता राजीनामा घेतला जावा अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचं कळत आहे। पक्षाकडून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना चाकणकर यांना देण्यात आल्या। सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केल्यानंतर रुपाली चाकणकर आता राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे। तर या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। आता आपण वळूया आजच्या स्पेशल रिपोर्टकडे। अनेक महिलांसोबत विकृत चाळे करणारा भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। विरोधकांनी या मुद्द्यावरून चाकणकरांवर चौफेर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्यासोबत अटकेची आणि चौकशीचीही मागणी लावून धरली। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट।